दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. 26 जानेवारी म्हणजेच भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक पोलीस परेड मैदान येथे शासकीय ध्वजारोहण उत्साहात पार पडले. या निमित्त मंत्री महाजन यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच यावेळी त्यांनी संचलनाची पाहणी केली. तर सहाय्यक पोलीस अधीक्षक अद्विता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाने संचलन केले. दरम्यान पोलीस परेड मैदानावर भारतीय सेनेच्या आर्टिलरी स्कूल देवळाली यांच्या वतीने आर्टिलरी रेजिमेंटच्या विविध शस्त्रसामग्रीचे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांच्या उपकरणांचे प्रदर्शनास मंत्री महाजन यांनी भेट देत माहिती घेतली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलामार्फत ड्रोन शोचे सादरीकरण देखील यावेळी करण्यात आले. यावेळी 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचं अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया तर्फे करण्यात आले. यात नाशिक जिल्ह्यातील पोलीस आयुक्त कार्यालयाची निवड झाल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचं अभिनंदन केलं. नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त केंद्र सरकार आणि राज्य शासन आणि प्राधिकरणाच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची विकास कामं मंजूर आहेत. कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कुंभमेळ्यासह भव्य विकास कामं गतीने सुरू झाली असल्याचं प्रतिपादन जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी केलं. तर यावेळी आमदार सीमा हिरे, मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य एस चोक्कलिंगम, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, मुख्य वनसंरक्षक जी मल्लिकार्जुन, कुंभमेळा विकास प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्ट कर्नल विलास सोनोने, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.